हाय फ्रेंड्स, आज आपण मुगाची डाळ टाकून डोसे करणार आहोत। चला तर मग अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि 2 वाट्या मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। डाळ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। हाताने घासून असं धुवायचे आहेत तांदूळ, आपल्याला सगळी घाण काढायची आहे। आणि 7 ते 8 तासासाठी तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। 7 ते 8 तास झालेले आहेत। त्याच्यानंतर बघा आपले तांदूळ छान भिजलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी टाकून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला डोस्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। लई घट्टही करू नका आणि पातळही पीठ करू नका। त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। इकडे मी चटणीला शेंगदाणे भिजू घातले होते 1 तासापूर्वी। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी साखर टाकली आहे, चवीपुरतं मीठ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि बघा अशी झाली आहे, घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही, अशी आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे। कढईमध्ये इकडं मी तेल टाकलेलं आहे, जिरे, कढीपत्ता, हळद टाकली थोडीशी आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये तडका द्यायचा आहे चटणीला। आणि लगेच इकडं मी तव्यावरती तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा आहे वरी, आणि आपल्याला लगेच बॅटर वरी टाकून असं गोल फिरवून घ्यायचं आहे आणि ताटली झाकायची। 1 मिनिटानंतर लगेच आपला डोसा भाजला जातो आणि आदर होतो असा एकदम, आणि काढायला पण एकदम सोपा जातो। खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो डोसा। एकदा नक्की करून बघा। मी दुसराही करून घेतलेला आहे। याला पण मी आता पलटी करून घेते। एकदम सोप्या पद्धतीने होतात डोसे, एकदा नक्की करून बघा आणि खायला पण खूप छान लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय।